नमस्कार, अक्षदास रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एकदम बिना तामझाम झटपट होणारी पावभाजीची रेसिपी बनवतोय। नेहमी आपण पावभाजी बनवतो तेव्हा भाज्या वेगळ्या शिजवून घ्याव्या लागतात, बटाटा वेगळा शिजवून घ्यावा लागतो, पण आज आपण एकदम झटपट मस्त अशी गाड्यावर मिळते तशी पावभाजी ही बनवून तयार होते। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। घालून घ्यायचंय आणि यामध्येच 2 चमचे बटर घालायचे। तेल छान गरम झालं की यामध्ये एकदम बारीक असं कट केलेले 2 कांदे घालते। कांदा आता आपल्याला यामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे। कांद्याचा छान असा इथे कलर बदललाय। आता यामध्ये टोमॅटो घालते। इथे मी 3 लाल छान पिकलेले टोमॅटो घातलेत, 2 कांदे घेतलेत आणि 3 पिकलेले टोमॅटो घालते। टोमॅटो थोडासा जास्ती वापरायचा आहे म्हणजे पावभाजीला छान टेस्ट येते। टोमॅटो आता छान सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे। टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत मी हा परतून घेतलाय। यामध्ये आता मी आलं लसूण पेस्ट घालते 1 चमचा, ही देखील थोडीशी परतून घ्यायची आहे। यामध्ये आता आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत। त्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घालते। हे कमी तिखटाचं तिखट आहे, तिखट तुम्हाला कितपत आवडते त्यानुसार तुम्ही घालू शकता। इथे मी 1 चमचा लाल तिखट घालते। 1 चमचा पावभाजी मसाला घेतलाय, कोणताही पावभाजी मसाला तुम्ही इथे वापरू शकता। हे थोडंसं आता मिक्स करून घ्यायचं आहे। मसाल्याला आता छान असं तेल सुटलंय, लो हीट वरती हे मी मसाले परतून घेतले। आता यामध्ये आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहेत। आपण डायरेक्ट ही पावभाजी कुकरमध्ये बनवतोय त्यामुळे सगळ्या भाज्या मी इथे कट करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। फ्लॉवरचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत मी आणि हे घालायचे आहेत आपल्याला। बटाट्याची साल काढून मी याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। आपण जेव्हा पावभाजी बनवतो तेव्हा बटाटा वेगळा शिजवावा लागतो, मग त्याची साल काढायची, मग तो मॅश करायचा। त्यापेक्षा साल काढून कच्चा बटाटा मी याच्या छोटे छोटे फोडी करून घेतलेल्या आहेत। या आता मी फोडी करून पाण्यामध्ये ठेवल्या होत्या, तो बटाटा यामध्ये घालायचा आहे। 2 मोठ्या साईजचे बटाटे आहेत हे। इथे मी फ्रोझन मटार घेतलेले आहेत, तुमच्याकडे फ्रेश मटार असतील तर ते देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता। 2 कप मी फ्रोझन मटार घेतलेले आहेत। ढोबळी मिरची मी इथे बारीक कट करून घेतलेली आहे। तुमच्याकडे याला काय म्हणतात, ढबू मिरची, ढोबळी मिरची, शिमला मिरची, याला बरीच नावं आहेत। तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा। ही ढोबळी मिरची मी यामध्ये घालते। हे आहे बीट, अगदी थोडंसं बीट मी बारीक कट करून घेतलंय। यामुळे भाजीला चव छान येते आणि कलर देखील छान येतो, त्यामुळे हे मी बीट यामध्ये घालते। आता या भाज्या छान अशा हाय हीट वरती आपल्याला यामध्ये परतून घ्यायच्या आहेत। याचं सगळ्याचं साहित्य आणि प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। इथे मी भाज्या छान अशा परतून घेतलेल्या आहेत। यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं परतून झाल्यानंतर अगदी थोडासा म्हणजे 1 चमचा मी पावभाजी मसाला अजून वरून घालतेय। आता परत एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण यामध्ये मीठ घातलंय। यामध्ये आता आपल्याला या भाज्या शिजतील इतपतच पाणी घालायचं आहे, खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे। सुरुवातीला मी यामध्ये 2 ग्लास पाणी घालते आहे। आता याला झाकण लावायचं आणि याच्या हाय फ्लेमवरती आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकरच्या मी इथे 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। यातली वाफ पूर्ण निघून गेली। आता याचं आपल्याला झाकण उघडायचं आहे। अप्रतिम असा या पावभाजीच्या मसाल्याचा फ्लेवर येतोय। आता या भाज्या आपल्याला छान मॅश करून घ्यायच्या आहेत। पावभाजीमध्ये भाज्या व्यवस्थित मॅश होणं महत्त्वाचं आहे। भाजी छान अशी मी इथे स्मॅश करून घेतलेली आहे। आता ही जर तुम्हाला जास्ती दाटसर वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता तुम्ही, किंवा जर जास्ती सैलसर वाटत असेल तर थोडीशी शिजवून घेतलीत
तरीही छान अशी मिळून येते, थोडीशी दाटसर होते। यामध्ये मी थोडंसं पाणी घालते कारण ही जसजशी अजून शिजेल, जसजसा वेळ जाईल तशी अजून दाटसर होते, तर मला ही थोडीशी अजून सैलसर पाहिजे, त्यासाठी मी यामध्ये पाणी घातलंय। आता अजून एक 3-4 मिनिटे फक्त मी यामध्ये थोडंसं पाणी घातलंय, त्यामुळे हे शिजवून घेते। 2च मिनिटात याला छान अशी उकळी यायला लागली आहे। यामध्ये आता आपल्याला 1 चमचा बटर घालायचं आहे आणि याच्यावरती थोडासा पावभाजी मसाला घालायचा आहे। सगळ्यात शेवटी बारीक कट केलेली कोथिंबीर आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त अशी अगदी गाड्यावर मिळते तशी एकदम झटपट बनवून तयार होणारी पावभाजी आपली तयार आहे। पावभाजी आपली तयार आहे। आता त्यासाठी आपण पाव भाजून घेऊया। इथे मी तवा गरम करून घेतेय। तवा मी इथे गरम करून घेतलाय, याच्यावरती बटर घालायचंय, थोडासा पावभाजी मसाला घालायचा आहे, थोडीशी कोथिंबीर घालतेय, मस्त असे आपले पाव देखील भाजून तयार आहेत, भाजी देखील तयार आहे। मस्त अशी आपली पावभाजी एकदम झटपट बनवून तयार आहे। ही डायरेक्ट कुकरमध्ये बनवली आहे, म्हणजे चवीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करावं लागणार नाही, चवीला अप्रतिम अशीच बनवून तयार होते। तुम्ही देखील या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।